नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी पुन्हा एकदा एक नवा वाद निर्माण झाला आहे। हा वाद आहे साधू महंतांमधला। शैव आणि वैष्णव या दोन पंथांमधल्या साधू महंतांमध्ये पुन्हा एकदा कुंभमेळा, खरा कुंभमेळा कुठे आणि कुंभमेळ्याचं मूळ स्थान कोणतं यावरून वाद निर्माण झाला आहे। अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र गिरी महाराज यांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये येऊन एक दावा केलाय। तो त्यांचा दावा असा आहे की हे जे कुशावर्त माझ्या बाजूला दिसतंय हेच कुशावर्त जे आहे ते कुंभमेळ्याचं मूळ स्थान आहे। अमृताचे जे 3 थेंब पृथ्वीवरती पडलेले होते त्यापैकी एक थेंब नाशिकच्या या कुशावर्तामध्ये पडलेला होता आणि म्हणून कुंभमेळ्याचं शाही स्नान जे आहे ते या कुशावर्तामध्ये पार पडतं अशा प्रकारचा दावा त्यांनी केलाय। त्यामुळे नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं फारसं महत्त्व राहत नाही आणि म्हणून नाशिकमध्ये कुंभमेळा साजरा करणाऱ्या वैष्णव साधू महंतांनी देखील यावर आक्षेप घेतलेला आहे आणि कुंभमेळ्याचं मूळ स्थान जसं कुशावर्त आहे तसंच रामकुंड देखील आहे अशा प्रकारचा दावा केला आहे। त्यामुळे आता नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी शैव आणि वैष्णव या दोन आखाड्यांमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे। अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरी महाराज यांनी देखील नाशिकच्या याच त्र्यंबकेश्वरमधल्या कुशावर्तामध्ये होणारा शाही स्नान आणि कुंभमेळा जो आहे तो धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याचं सांगितलंय। त्यामुळे आता नाशिकच्या कुंभमेळ्यावरून आणि विशेषतः याच कुशावर्तावरून एक वाद निर्माण होणार आहे। त्र्यंबकेश्वर शहराच्या मधोमध असलेलं हे कुशावर्त स्थान जे आहे ते चारही बाजूनी त्याचा अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्यामुळे जर प्रत्येक भाविकांनी असाच विचार केला की नाशिकच्या कुशावर्त हेच पवित्र स्थान आहे, हेच कुंभचं मेन स्थान आहे असा जर विचार केला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती होऊ शकते आणि म्हणून प्रशासन आता यावर कशा पद्धतीने तोडगा काढणार हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण देशभरातले भाविक जे आहे ते याच कुशावर्तामधल्या स्थानासाठी आणि स्नानासाठी आग्रही असणार आहे आणि म्हणून आता नाशिकच्या या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या कुशावर्त तीर्थस्थानावरून एक नवा वाद निर्माण झाला आणि हे कुशावर्त स्थान जे आहे ते त्र्यंबकेश्वराच्या मधोमध आहे आणि याच ठिकाणी कुंभमेळा भरतो हा जो दावा अखिल भारतीय आखाडा परिषदेने केलेला आहे। आता या सगळ्या दाव्यामुळे दोन वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह साधू महंतांमध्ये निर्माण झाले। त्यामुळे काही वर्षांपूर्वी जो वाद शैव आणि वैष्णवांमध्ये झाला होता तो वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता देखील निर्माण केली जाते। त्यामुळे आता जिल्हा प्रशासन आणि सरकार यावर काय तोडगा काढतं, नाशिक कुंभ की त्र्यंबकेश्वर कुंभ यावर देखील तोडगा आता प्रशासनाला काढावा लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, त्र्यंबकेश्वर।